हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये फॅक्ट संदर्भात माहिती घ्यावं. तर व्हॉट इज फॅक्ट? फॅक्ट म्हणजे काय या संदर्भात आज माहिती घ्यावं. तर फॅक्ट म्हणजे काय? फॅक्ट मीन्स अँड इन्क्लूड्स एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग और रिलेशन ऑफ थिंग capable of being perceived by the senses. Second, any mental condition of which any person is conscious. For example, that there are certain objects arranged in a certain order in a certain place is fact. Second, that a man heard or saw something is fact. जर एखादी वस्तू आपण लाईनीने मांडलेल्या बघतोय तर ती काय झाली आहे? फॅक्ट. फॅक्ट म्हणजे काय? तर वस्तुस्थिती. आणि एखादी गोष्ट आपण ऐकतो किंवा बघतो, दॅट्स अ फॅक्ट. दॅट मॅन सेड सर्टन वर्ड्स इज अ फॅक्ट. एखाद्या व्यक्तीने काही शब्द बोललेले ते आपण ऐकतो, दॅट्स अ फॅक्ट. फोर्थ इज दॅट मॅन होल्ड्स अ सर्टन ओपिनियन ॲज अ सर्टन इंटेन्शन, ॲक्ट्स इन गुड फेथ और फ्रॉडुलंटली, or uses a particular word in a particular sense, or is or was at a specified time conscious of a particular sensation is fact. That a man has certain reputation is a fact. एखाद्या व्यक्तीचं समाजामध्ये जे काही स्थान आहे ते एक फॅक्ट आहे, म्हणजे वस्तुस्थिती. All the rights and liabilities of the individuals necessarily arises out of facts in any legal proceeding. Section 3 of Indian Evidence Act defining the expression fact classifies into two categories. First is physical fact and second is psychological fact. तर वस्तुस्थिती ही कशा प्रकारची असते? तर ती दोन प्रकारची असते. एक तर फिजिकल म्हणजे जे आपल्याला दिसते, आपल्या समोर आहे, आपण म्हणजे आपल्याकडे फिजिकल ते सेन्सेशन असतं, बघतोय आपण ते घडताना, ते वस्तू आहे, त्याला हात लावू शकतो, दॅट्स अ फिजिकल फॅक्ट्स. आणि सायकोलॉजिकल फॅक्ट्स म्हणजे काय? की जे काही आपल्या इनर माइंडमध्ये आहे, की कोणाचं म्हणजे इंटेन्शन आहे, तशा प्रकारे तो कृती करतो, दॅट्स अ सायकोलॉजिकल फॅक्ट. तर आपण फिजिकल फॅक्ट्स बघूयात. फिजिकल फॅक्ट्स मीन्स अँड इन्क्लूड्स एनिथिंग, स्टेट ऑफ थिंग और रिलेशन ऑफ थिंग कॅपेबल ऑफ being perceived by sense. Hence, all facts which are subjects of perception by bodily senses are physical facts. These physical facts are capable of rendering direct proof. तर फिजिकल फॅक्ट्स आपण बघू शकतो डायरेक्टली. Second is psychological facts. Psychological facts means and includes anything of which person is conscious. Psychological facts are not subject to perception by bodily senses, बट दे आर सब्जेक्ट ऑफ कॉन्शियसनेस. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जाणवती, दॅट्स अ सायकोलॉजिकल फॅक्ट्स. आणि एखादी गोष्ट आपण बघतोय, ती दिसते आपल्याला, ती घडते आपल्यासमोर, दॅट्स फिजिकल फॅक्ट्स. द इंटेन्शन ऑर ॲनिमस ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इन डुईंग अ पर्टिक्युलर ॲक्ट इज द सायकोलॉजिकल फॅक्ट. Psychological facts are incapable of rendering a direct proof or direct testimony. The existence of such a facts can be ascertained either by confession of party or by presumptive inference from other surrounding physical facts. It is said that the state of man's mind is much a fact as state of his digestion. For example, A is accused of intentionally killing B by shooting, and he pleads that the death was caused accidentally. Whether he had the intention to kill B or not is a psychological fact and is a question of his state of mind. There cannot be any direct testimony in this regard, and it being a psychological fact and can be proved either by confession made by A himself or from other facts like that a previous occasion also shot at B. From the presumptive inference can be drawn to prove that A had intention to kill B, which is a psychological fact. म्हणजे एने बीला मारलं तर ए म्हणतोय की माझ्याकडून ॲक्सिडेंटली त्याला मारलं गेलं किंवा त्याची डेथ झाली, दॅट्स अ सायकोलॉजिकल फॅक्ट्स. पण ही फॅक्ट्स कधी प्रूव्ह होऊ शकते? की एचं इंटेन्शन होतं, एकतर एने स्वतः कन्फेशन केलं पाहिजे तर ते प्रूव्ह होऊ शकतं, किंवा प्रिझम्प्टिव्ह इन्फरन्स काढला तर म्हणजे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स गोळा करणे किंवा त्याचं इंटेन्शन होतं, अशा काही गोष्टी प्रूव्ह झाल्या तर आपण ते प्रूव्ह करू शकतो. म्हणजे फिजिकल फॅक्ट्स आर डायरेक्टली प्रूव्ड बट सायकोलॉजिकल फॅक्ट्स नीड्स टू बी प्रूव्ड.
ओके, तर आपण आज फॅक्ट संदर्भात माहिती घेतली. फॅक्ट्स म्हणजे काय? वस्तुस्थिती. थँक्यू.